नमस्कार मैत्रिणींनो. तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचा आहे लवकरात लवकर, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काही मिस्टेक आहेत ज्या आपण करतो आणि त्यामुळे आपला चॅनल मॉनिटाईज न होता रिजेक्ट होऊन असा मेल येतो. तर रिजेक्ट झाला आहे असा मेल यायला नको, तर यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि माझाही चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. मी अशीच माहिती उगाच कोणालाही सांगत नाही. माझा जो अनुभव आहे ते सांगते आहे आणि मला जे काही शिकायला मिळालं आहे यूट्यूबमध्ये आत्तापर्यंत, तर त्या ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या मी सगळ्या तुम्हाला सांगणार आहे. ह्या चुका करू नका, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे कोणत्या मिस्टेक असतात की त्या आपल्याला करायच्या नाहीत, किंवा कोणत्या ज्या काही रूल्स आहेत, कोणते रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर मी सांगेन त्या जर तुम्ही चुका केल्या नाही तर नक्कीच तुम्हाला यश येणार आहे चॅनलमध्ये. तर बघा काय करायचं आहे, कोणत्या मिस्टेक करायच्या नाही आणि कोणत्या ज्या दोन ज्या स्टेप आहेत, म्हणजे ज्या काही दोनच त्याच्यामध्ये आपल्याला हे आहेत पूर्ण करायच्या आहेत, तर त्या कोणत्या, तर ते सगळ्यात अगोदर मी सांगते. काहींना माहिती असेल तर काहींना माहिती नसेल, आणि मला कमेंट आल्या होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला वाटत असेल की ह्या स्टेप कोणाला माहिती नसेल, तर त्याच्या व्यतिरिक्त मी काही महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्या सगळ्यात अगोदर कोणत्या 2 स्टेप आहेत की ह्या पूर्ण केल्या तरच आपला चॅनल मॉनिटाईज होतो, तर त्या म्हणजे आपल्या चॅनलवरती 1 वर्षाच्या आतमध्ये 1000 सबस्क्राईब आणि 4000 तास वॉच टाईम हा पूर्ण करायचा आहे, तरच आपला चॅनल पुढे जाऊन मॉनिटाईज होतो. पण फक्त ह्याच 2 ज्या स्टेप आहेत त्या पूर्ण केल्या तरच चॅनल मॉनिटाईज होणार आहेत का, तर नाही. खूप गोष्टी आहेत, तर त्या सांगते. कोणत्या मिस्टेक करायच्या नाहीत तुम्हाला, तर खरंच व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर तुमचा स्वतःचा व्हॉईस पाहिजे, तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये अवेलेबल पाहिजे. 3च गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळल्या. आणि दुसरं म्हणजे तुमचा स्वतःचा कंटेंट पाहिजे. एक स्वतःचा व्हॉईस पाहिजे, तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये अवेलेबल पाहिजे. तिसरी म्हणजे स्वतःचा कंटेंट पाहिजे. कोणाचाही व्हिडिओ कॉपी करायचा नाही, जे आहे ते आपलं पाहिजे, रिअल पाहिजे. कुठूनही घ्यायचं आपल्या चॅनलवरती अपलोड करायचं, सगळं चुकीचं आहे. कोणाचाही थंबनेल वगैरे कॉपी करू नका, काहीच कॉपी करू नका. कोणाच्या व्हिडिओमधलं जे काही असेल माहिती तीसुद्धा कॉपी करू नका. जे आहे ते आपली रिअल माहिती, जे काही असेल. तुमचं कोणाचा ब्लॉगिंगचं चॅनल असेल तर ते तर नॉर्मलच आहे, त्यामुळे कॉपी करण्याचा काही विषयच येत नाही. पण ज्या काही अशा इम्पॉर्टंट माहितीचे काही व्हिडिओ असतात तर त्यांचं काही आपल्याला कॉपी करायचं नाही. बघा आता बरेच लोक ह्या चुका करतात. दुसऱ्या कोणाच्याही चॅनलवरचा जसाच्या तसा व्हिडिओ डाउनलोड करतात आणि आपल्या चॅनलवर तसाच आहे तसाच अपलोड करतात आणि पब्लिक करून टाकतात. तर ह्या चुका करायच्या नाही. खूप मोठा परिणाम नंतर होतो. कधी होतो तर नंतर, जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईजला पाठवतो त्यानंतर आपल्याला मेल येतो. सध्या तरी काहीच होत नाही, स्ट्राईक वगैरे येत नाही किंवा कॉपीराईट क्लेम काहीच येत नाही, पण नंतर प्रॉब्लेम येतो. ह्या ज्या मिस्टेक आहेत ह्या पूर्ण टाळायच्या आहेत. अजून एक गोष्ट महत्त्वाची की सॉन्ग यूज करू नका कुठूनही. आता बरेच यूट्यूबवरती काही सांगतात इथून घ्या, ह्या ॲपमधून घ्या, तिथून घ्या, हे फ्री आहे, ते फ्री आहे. पण शक्यतो लॉंग व्हिडिओला सॉन्ग लावायची काहीसुद्धा गरज नाही. आणि आपण नॉर्मल व्हिडिओ टाकायचा आहे. शॉर्ट व्हिडिओला तुम्ही सॉन्ग यूज करू शकता, पण ते कुठून, तर यूट्यूब लायब्ररीतून फ्री म्युझिक आहे ते, तर तिथून ते डाउनलोड करून आपण ते वापरू शकतो. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि कॉपीराईट आलं तर घाबरू नका. खूप कमेंट आल्या होत्या मला, कॉपीराईट आले काय करू, तर घाबरायची काहीच गरज नाही. ते कॉपीराईट आपोआप नंतर निघून जातं, आपण काहीसुद्धा करायचं नाही. फक्त ही काळजी घ्यायची आहे की स्ट्राईक आलं नाही पाहिजे आपल्या चॅनलवरती. आणि सारखे अजून एक सांगायचं आहे. तर मला एक कमेंट आली होती की एका ताईने कमेंट केली होती की किती व्ह्यू आल्यावर चॅनल मॉनिटाईज होतो. तर व्ह्यूज किती येतात ह्याच्यावर आपल्या चॅनलवरती डिपेंड आहे. म्हणजे चांगले व्ह्यूज असतील तर तुम्ही व्ह्यूजनीसुद्धा चॅनल मॉनिटाईज होतो, पण कोणता, लॉंग व्हिडिओ नाही, शॉर्ट व्हिडिओ होऊ शकतो.
फक्त शॉर्ट व्हिडिओसाठी आहे हे. 1000 सबस्क्राईब तर करावेच लागतात. त्याच्यासोबत आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज लागतात, ते पण 3 महिन्याच्या आतमध्ये. 3 महिन्याच्या आतमध्ये तेवढे व्ह्यू आले तर आपला चॅनल मॉनिटाईज होतो व्ह्यूजने. आणि जर लॉंग व्हिडिओसुद्धा तुमच्या चॅनलवरती असेल आणि व्ह्यूज कमी असेल, मग तुम्हाला वॉच टाईम पूर्ण करावा लागणार आहे. वॉच टाईम पूर्ण करूनच तुम्हाला चॅनल मॉनिटाईजला पाठवायचं आहे. तर माझा कशामुळे चॅनल मॉनिटाईज झाला, व्ह्यूजनी झाला का वॉच टाईमनी झाला? तर माझा चॅनल हा वॉच टाईमनीच झाला, व्ह्यूजनी झाला नाही. कारण व्ह्यूज कधी कमी येतात, कधी जास्त येतात, त्यामुळे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, यूट्यूबचे काही नियम आहेत, त्याचं उल्लंघन करू नका. यूट्यूबच्या पॉलिसीच्या बाहेर काही गोष्टी करू नका. त्यामुळे खूप मोठा नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आता AI आल्यामुळे सगळं पारदर्शक असतं, त्यामुळे आपण काही जरी कुठूनही काही कॉपी केलं तर नंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या 2 गोष्टी कंप्लीट झाल्या की आपला चॅनल मॉनिटाईज होतो. तर कोणत्या, तर सांगितलं आहे मगाशीच, 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाईम लास्ट 365 दिवसाच्या आतमध्ये हा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तेव्हा कुठे आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. पण मी मगाशीच सांगितलं, त्या गोष्टी टाळल्या तरच ह्या गोष्टी म्हणजे चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. त्याच्यामुळे जे काय आहे ते आपलं स्वतःचं बनवा व्हिडिओ आणि आपला स्वतःचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून किती व्हिडिओ टाकायचे, तर आठवड्यातून तुम्हाला तुमच्या याच्यावर आहे. रोज जरी व्हिडिओ टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जास्त जमत नसेल रोज टाकायला तर तुम्ही आठवड्यातून 3 व्हिडिओ टाकायचे. म्हणजे दिवसाआड एक व्हिडिओ टाकत चला. आणि शॉर्ट व्हिडिओ रोज जरी टाकले तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही. असं काही नाही आहे की एवढेच टाका तेवढेच टाका, पण जास्त पण टाकण्यात पण काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे थोडे टाका पण चांगले टाका. व्हिडिओला क्लॅरिटी चांगली ठेवा की जेणेकरून लोक बघतील. उगाच काढायचा म्हणून काढायचा कसा पण व्हिडिओ आणि पब्लिक करून टाकायचा, याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे जी काही माहिती आहे ती सुद्धा आपली इम्पॉर्टंट पाहिजे, की लोकांना त्याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. काही टाकायचं म्हणून टाकायचं नाही. अजून एक गोष्ट, ही सोशल मीडिया आहे, हा प्लॅटफॉर्म, त्यामुळे इथे सगळे आपले प्रत्येक शब्द हा जपून वापरायचा आहे. कुठलंही गैरवर्तन किंवा कुठलाही अपशब्द कोणाच्याही बाबतीत इथे बोलायचा नसतो, ते सुद्धा पकडलं जातं. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. काही अवघड नाही, यूट्यूब म्हणजे काही अवघड नाही. यूट्यूब चॅनल अवघड असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या एका मोबाईलमध्ये तुम्ही कितीही चॅनल ओपन करू शकता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तर अजून काही कोणाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. रिप्लाय जर नाही देता आला तर व्हिडिओ बनवून टाकेल मी. तर आत्तापर्यंतची माहिती आवडली असेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.